निष्क्रिय मनुष्य बोलत राहील, प्रारब्ध आहे तोपर्यंत जगेल, पण निष्क्रिय माणसाकडून कधी इतिहास घडत नाही. आणि इतिहास पण तीच लोक घडवतात ज्या माणसाकडे त्याग करण्याची तयारी आहे. कारण इतिहासामध्ये त्याच लोकांच्या नोंदी आहेत, ज्या लोकांनी त्याग केलेला आहे त्याच लोकांच्या नोंदी आहेत. मग समोर असणारी ही रामनवमी, आपल्याला तर रामनवमीपर्यंत पोहोचायचं आहे. आणि हा अभंग सुद्धा आहे, त्या अभंगामध्ये जे देणं आहे ना ते कृपेचंच देणं आहे, भगवंताची कृपा. भगवंताची कृपा झाली नाही असं नाही आहे. देव सांगतो रामायणामध्ये, हनुमंताची भेट झाल्यानंतर मी कोण आहे म्हणतो, देव म्हणतो मी कोण आहे, दशरथाचा मुलगा आहे. हनुमंताचं ऐकून बरं वाटलं की अरे आतापर्यंत मी असं ऐकलं होतं की परमेश्वर ब्रह्मा कसा आहे, अजन्म आहे, की ज्याचा जन्मच होत नाही, असा भगवंत ज्याचा जन्म होत नाही. पण हा काय सांगतो मी कोण आहे, दशरथाचा मुलगा आहे, म्हणजे याचा जन्म झालेला आहे. पुन्हा तो म्हणतोय की माझं नाव काय आहे, राम आहे, असा परिचय देतोय. मी दशरथाचा मुलगा आहे, माझं नाव राम आहे. ऐकणाऱ्यांना बरं वाटलं की हा जो निर्गुण ब्रह्म आहे, त्या निर्गुण ब्रह्माच्या जपाचा आम्हाला आज काय भेटला, उपाय भेटला.